जा पुढे. बाबा आढाव हे उपोषण करतायत. तर अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतलेली आहे. तर ही समता भूमीमधील दृश्य आहे. सागर डोकं डोकं सागर डोकं खाली 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 रोहन खाली करा मला. रोहन थोडं खाली बस. खाली आपकी म्हणाल की आप आहे अजित अनंतराव पवार म्हणजे आप आणि दुसरं कोण असू शकतो. काही कर्तव्य असतं. माझा प्रश्न असा असतो कोणत्याही प्रसंगामध्ये मान भावना चर्चा होण्याचे दादांनी मला अनुभव विचारला तुम्ही कशा करता बसलेला आणि मी कधी बसलो दादांनी सांगितलं की दादा दोन गोष्टी माझ्या पहिल्यांदा दोन गोष्टी होत्या आणि तिसरी गोष्ट पहिली गोष्ट अशी महाराष्ट्राच्या सगळ्या आणि हा जो प्रघात आहे नंतर विचारायचं मिळालं ना. नितीन सर हा जो खाली ठेवा हा प्रकार दोन मुलाचा हे होता की दादा लोकसेवेच्या निवडणुकीत झालेले मतदान आणि विधानसभेची निवडणूक झालेले मतदान याच्यामध्ये एकदम बदल झाला. एकदम बदल झाला. हा बदल का झाला याचा शोध घेतलाच पाहिजे. पण एक कारण लक्षात आलं अमेरिकेच्या न्यायालयाने अदानींना अटक करण्याची वॉरंट काढली. वॉरंट काढण्याचा दिवस निवडणुकांचा दिवस आणि लगेच कंट्रोल जाहीर केलं आमचा चर्चा नाही काही नाही. आता या प्रश्नांच्या विषयी चर्चा पार्लमेंटात सुरू करायला ठरलं तर ते म्हणजे चर्चा करायची नाही. आता ही गोष्ट झालेली आहे. मी पाठिंबा या दोन प्रश्नांच्या मध्ये त्याच्या हा दुसरा प्रश्न आला
मी प्रचाराने केलो, मला दिसायला कमी दिसतात, अंधारात असेल दिसत. माझी पत्नी म्हणाली इथे माझं बोट झालेलं इथे करा, माझा हात त्याला मोकळा होता. ती म्हणाली मोकळा करू नका, बघायची एवढी. मी ते दाबलं आणि दाबल्यानंतर ती गावाला झालं का म्हणे झालं. आता प्रश्न असा आला, यादी काय या यादीमध्ये माझ्यासारखे म्हाताऱ्याला ती मला सांगता बघली की तुम्ही हात सरळ ठेवा आणि ते बोट दोन्हीचे मोठे जाते, दोन्हीचे मोठे जाते. जरा जमिनीला हात मूठ केली आणि ते पकडांवर जावा लागले. मग माझ्या असं झालं इथे काहीतरी. आता मी लहान केलं नाही, कारण मी माहिती शिकवली असल्यामुळे मी काही तुमच्यावर वगैरे असं तुम्ही आजच्या त्यांचा मात्र आणि विरोधकांनी त्यांचं माझ्यावर जबाबदारी आहे की ही सिद्ध करणं. आता हे सिद्ध करण्यासाठी हिंदीमध्ये एक्सपर्ट सगळं काही, पण झालं ही गोष्ट खरी की जो चमत्कार घडला लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये अतिशय मतं एवढे का नसतात शक्य आहे निदानचा अपमान नाही करणार, परंतु यामध्ये निश्चितपणे काही किंवा हा आणखी नंतर लोक पण सगळे की बाबा हे आता तुम्हाला आवडलं तुम्ही अभिनंदन करतो की तुम्ही स्वतःचं समर्थन केले की मी धर्मनिरपेक्षतावादी आहे जाहीरपणे सांगितलं काय केलं. ही गोष्ट सांगितली सांगितली मला किती आवड न आवडलं. किंवा अशा ह्या काळामध्ये असे जे प्रश्न आणखी लोकांचे प्रश्न पुढे आले प्रश्न असा आहे 1952 सालापासून आता निवडणुका पाहिजे दुःख वाटतं मला सांगायला. या वेळेला ज्या पद्धतीचं सरकारी वर्तन घेतलं ते घाण. तुम्ही सरकारमध्ये आहात त्यामुळे माझं काही म्हणणं नाही तुम्हा केलं आहे म्हणून, पण तुम्ही एक गोष्ट केली, मी आत्मक्लेशाचा मार्ग केला आणि तुमच्या सरकारने करा तुम्ही काय सांगत. मी आत्मक्लेशाचा मार्ग केला, मला ती घेता नव्हती आणि वेगळ्या इतकी जाणवते की काय करलं नाही गाडी कुठे चालले खरे गोष्टी बाजूला जाऊन काहीतरी खोटं करणार लोकांना हे बनवून मी भावनिक केली का ठीक आहे आणि तो स्वतःच्या पैशाने करणार तू सरकारच्या पैशाने काय करणार आणि जे तुम्ही ज्या पैसे द्यायचे नाही तुमच्याकडे होते गेलेलं आहे की आमच्या गरीब कष्टकऱ्यांना बाळांना पेन्शन चालू करा. आज तुम्ही दिले पैसे 60 वर्षाचे पुढे म्हातारे गेलेली नाही त्या अशी मागणी पण करणार नाही. मी मागणी केले पेन्शनला प्रत्येकाला पैसे काढायचं माझी मागणी नाही अकाउंट पण सांगतो काय करायचं. बाई म्हणाली मी माझं जागा गेलो पूर्ण वाटवचा कार्यक्रम होता. बाई म्हणाली बाबा आपल्याला काय मिळालं आपण 60च्या पुढे गेलो आणि मग ती म्हणलं काय झालं काय व्हायचं इथे घेतलं दिव्याचं ओवाळे असं काय हे गरीबांचं हा मुद्दा. आणि आता आणि जो आणखी पुण्यामध्ये आणखी की अदानींना वॉरंट दिलं पकडलं आणि ते पकडलं निघाले बघा देशाच्या निवडणुकांचं ते काय तुम्ही बघा आणि अदानींनी खटपट केलेली एवढी केलेली आहे आणि आम्हाला दिसतं की हा मुद्दा हा फॅक्टर सोल्युशन चालणार नाही परंतु हस्तक्षेप होणं आणि ते कसं निवडणुका जिंकण्यासाठी काही भारतीय नाव घेऊन करत असतील तर त्याचा सुद्धा शोध माझं म्हणणं आहे या पॅटर्नचा शेत घेतला गेला पाहिजे. सगळ्यात पवार याविषयी आम्ही ते सांगितलं ते काही बोलले नाही की साहेब पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो आता मुद्दाम सांगतो की हे जे सगळं झालं याचे असे बरेच प्रश्न आहेत. सगळ्या प्रश्नांची मी एक लागणार नाही पण माझं म्हणणं एवढंच आहे माझं काहीच म्हणणं आहे ते
आणि खूपच असताना झाले कोणतं जनतेचे प्रश्न जायचे असे तर तुम्हाला पाहिजे, तुम्ही पवार आहात आणि आम्ही काय बोलणार. जे काही सारे लोकांच्या जवळ पुढे जणू काही तेच प्रश्न जनतेचे प्रश्न आहेत. जनतेचे प्रश्न मागे राहिले. मी सांगितले ते माझ्या सांगितलं असं तुम्हाला सांगितलं असतात. त्याच काळामध्ये हे प्रकरण तुम्ही सांगितलं की मी ठाकून सांगितलं की मी धर्मनिरपेक्ष आहे, माझा सेक्युलर याच्यावर विश्वास आहे. तर बरे वाटलं. माझं म्हणणं तीच रोषक भूमिका बरं आता आम्ही जे प्रश्न म्हणतोय अब्दपाड आहे चुक आम्ही मी कुठे म्हणतो की तुम्ही सिद्ध करा. विरोधकांनी विरोधकांचं काम काही सिद्ध करत बरोबर आहे. त्यात काही मला सरकारचं चुकीचं वाटत नाही. करायला कारण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि माघारी आलं ठीक आहे. ती जर त्याची विश्वकुमार चौधरी वगैरे मंडळ होती. मी त्याला मुद्दाम सांगेन की हे आपलं काम आहे हे सिद्ध करण्याचं. तेव्हा अरे ते सिद्ध करायचं काम आपलं आहे. ती जबाबदारी घेतली पाहिजे. माझं म्हणणं आहे की असं आता हे 2-3 महत्वाचे प्रश्न घेऊन मी हा आत्म्याचा केशवा मार्ग स्वीकारून बसतोय आहे. आता इथेच काय बसतो तर भारतीय घटनेचं सत्यमेव जे काही वेदवाक्य आहे इथे असलेल्या म्हाताऱ्याने महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यमेव जयतेची मूळ प्रार्थना केली त्या काळात घटनेच्या अगोदर लिहिली. आता म्हटलं ठीक आहे आपण सत्याचाच हे करायचा विचार करतोय तेव्हा सत्यमेव जयते सांगितलं त्या वेळेचं आपण बसून आंदोलन सुरू करावं. त्यांच्या स्मृती होत्या नाही घटनेची सुद्धा 75 वर्ष होत आहेत ना. आम्ही हे महत्वाचं काय नातं नाही. आपण रोज भेटणारी रोज बोलणारी एकमेकाच्या बद्दल एखाद्या माणसाच्या ते द्यायचं नाही. पण यावेळेला जे मौलिक प्रश्न झालेत त्यातून आणि जे सरकार तिचं आहे त्याबद्दल माझे तुमच्याशी मतभेद आहेत. पण जे सरकार जुबाना करत आणि परदेशाच्या लोकांना सल्ला द्यायचा तो भाग आणखी वेगळा आहे. हे काय चाललंय आणि हे डोळे पाहायचं आमच्यासारखी माणसं वय झालं म्हणून गप्प बसायचं. माझ्यासारख्या माणसाला ते शक्य नाहीये. आमची मागणी एकच आहे या सगळ्या प्रकारचा छडा लागला गेला पाहिजे की हे मतदान झालं जसं मतपेटी झालं जे झालेल्या मतदानांची हिस्टरी झालेली आहे त्याचा छडा लागायला गेला पाहिजे असं म्हणणं आहे. आणि तो छडा सरकार लावू देणार नाही. आता ती सत्ता कोण सोडणार आहे. मग जनतेमध्ये गेले पाहिजे. त्याप्रमाणे आज आम्ही इथं आलो. तो आता आला लोकांदाखल घेत आहेत चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो हे झालं हा बाप सहन करणार नाही का याने नाही ते मिळालं स्वातंत्र्य हे हक्क त्यांनी नाही मिळाले. बाबासाहेबांनी आम्हाला भूकंप दिलेले नाही. त्यासाठी लढावं लागलं होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. गांधींनी हे सांगितलं चले याव करेंगे मरेंगे पण हे असं नाही म्हणाला चले याव सांगणार तुम्ही कोण नाही. त्यांनी रीतीप्रमाणे अटक केली असं नाही केलं. आता आणि थट्टा करणं होतं ते हे काय झाले ते तिकडे असं इकडे काय असं केलं काय प्रकारे चर्चेत असला तर गांधी करेंगे मरेंगे केल्यानंतर तिकीट ठेवलं आगा खान बॅट्समॅन ठेवलं. भाग तो नाहीये. तेव्हा माझं म्हणणं आहे विरोधकांची सुद्धा संभावना जी केली जाते विरोधकांची संपर्क करायचा संवाद नाही. एक पक्ष एक नेता एकच आवाज याच्याबरोबर तर आमचा मूलभूत मतभेद आहे तो जाऊ देत. आज प्रश्न झालाय मग अशी मी सांगितले जे प्रश्न आहेत 2-3 या प्रश्नांच्या मुळे बसावं लागलं. माझं म्हणण्याचं योग्य निराकरण व्हावं असं मला वाटतं. नाही झालं तर महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गानेच आम्ही शांतता आहे. मी दगड त्यांना माहिती आहे मी कधीही कुणाला नाही दगड उचललेला नाही. सत्याग्रह सविनय कायदे एक नाही 2 वेळा 52 वेळा तोंडात गेले आणि म्हणे ते राहिलं. त्यामुळे तो मुद्दा नाहीये. माझं म्हणणं आहे जो मग आता मला वाटायला जो मार्ग मी आयुष्यात स्वीकारला
हा मी जनतेला सांगेल. या देशातल्या कुठल्याही नेत्याने शेवटी रस्त्यावर येऊन हे केलं म्हणजे दगड मारणं, शिवागाळी करणं, गाड्या अडवणं, फोडणं, हे करणं, प्रचंड हिंसाचाराला पाठिंबा देणं. आणि दुसरं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध तावड्यांचं ते प्रकरण घडण्याच्या अगोदर एका तासाच्या उपमुख्यमंत्री खुलासा करतात, विरोध तावड्यांना संशोधन देतात, प्रकरण बाहेर येण्याच्या अगोदरच सगळं काय होतं. हे अतिशय लांछनास्पद वाटतो मला. आणि म्हणून एक अंत करण्याची वैताना म्हणून इथं बसलो. प्रश्न असा आहे, मला असं वाटतं आपण साधे मित्र आहोत. मी असं म्हणते इथे शत्रूच आहे. आणि हे शत्रू नाही होत. जास्त मी बोलत नाही, कारण आज 3 दिवसात ठरवलं होतं तुमच्या याचा निमंत्रण तुम्ही येत आहे. खूप आनंद वाटला, खूप भारी वाटली. मला असं वाटतं काही नाही, काहीतरी जिंदात येईल आहे. म्हणून आम्ही तर नमस्कार तुम्हाला माहिती, मी नमस्कार म्हणत नाही, मी जिंदाबाद म्हणतो. तेव्हा दादा तुम्ही आज आता आलात ना, मी 2दा जिंदाबाद म्हणते. बघूया आता मग, कारण सत्याला समोर जाण्याची चांगली सगळ्यांची आहे. सत्ता हातात टिकवण्यासाठी ते भाग वेगळा आहे. पण आमचं म्हणून तुम्ही आल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. तर तुम्ही आता बोला, पण एवढंच मला सांगतो की तुम्ही आला ते पर्यंत ठीक आहे. पण जर मला काही असं जर काही वाटतं दाद मिळाली नाही तर मात्र हे आंदोलन शांततामय मार्गाने जर काही नाही करता पुढे कसं न्याय देता येईल ते न्यायाचा मी प्रयत्न करेन. पण मी असं तुझ्याच असं वाया जाऊ देणार नाही, एवढंच मला विनम्रपणे सांगतो. तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आपण बोला. इतर उपस्थित असणारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, राजकीय नेते, वेगवेगळे बाबांचे समर्थक, जमलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या बांधवांनो, गेल्या 2 दिवसापासून बाबा इथं बसलेले आहेत. मी खरं तर दिल्लीला गेलेलो होतो, परंतु काल मी दिल्लीत आल्यानंतर मी ठरवलं होतं की आज पुण्याला जाऊन बाबांना भेटायचं. आणि त्या प्रकारे आल्यानंतर आदरणीय बाबांना त्यांनी सांगितलं कोणते 3-4 कारणं करता ते आत्मक्लेश करण्याच्या करता इथं बसलेले. इथं महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा वाडा सुरुवातीलाच त्या दोघांनाही अभिवादन करतो. शिवशाहू फुले आंबेडकर सर्वांनाच मी अभिवादन करतो. एक गोष्ट खरी आहे, संविधान आपल्याला दिलेलं आहे बाबासाहेबांनी, त्याच्याप्रमाणे प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा, आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं बाबांनी मांडला. बाबा खरं तर काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत, काही त्यांना स्वायत्तता दिलेली आहे, काही गोष्टी सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहेत. त्यांनाही आपला म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे, तो बऱ्याचदा त्यांनी त्याच्या पद्धतीनं स्वतःला जे योग्य वाटतं बेंचच्या पुढं वगैरे असे निकाल दिलेले. आता तुम्ही मला म्हणाला की मी स्वतः मतदानाला गेलो. खरं तर आपल्यासारख्या वयस्कर लोकांना मतदानाच्या ठिकाणी जाऊन त्रास रांगेत उभं राहायला लागू नये म्हणून यावेळेस निवडणूक आयोगाने 85 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना घरी येऊन मशीन नेऊन, आता माझी आई 87 वर्षाची, तिला घरी विचारलं तुम्ही कुठल्या दिवशी आहात आणि तिथं ते आले आणि तिचं मत त्या ठिकाणी करून घेतलं. तसं आपलंही मत त्यांनी घरी येऊन घेतलं असतं, परंतु तुमच्यासारख्यांना घरी येऊन मतदान करणं कदाचित योग्य वाटलं नसेल आणि म्हणून ही जी काही निवडणुकीची पद्धत आहे त्या प्रकारे आपण स्वतः तिथं गेला आणि त्याचं एक उदाहरण दिलं. मी देखील एक उमेदवार होतो. मी पण अलीकडं आपला 21 डिसेंबर सगळ्यात लहान दिवस असतो आणि त्याच्यावर मी निवडणूक अधिकाऱ्यांना पण म्हणलो होतो की बाबांनो तुम्ही सकाळी 7ला सुरू करताय, पण 7ला गारठा असतो. अर्थात महाबळेश्वरपेक्षा पुण्याचा गारठा जास्त होता काल. अशा प्रकारची परिस्थिती. आणि रात्री संध्याकाळी 5:30लाच मावळतं आणि संध्याकाळी 6च्या आत जेवढे लोक येतील त्यांना रांगेत उभं करून 8 वाजू 7 वाजू 9 वाजू त्यांना सगळ्यांना मतदान करून घ्यायचं असतं. आणि त्याच्यावर माईक तिथे जास्त पाहिजे, कारण अंधूक जर दिसलं तर तिथं दिसत नाही. तशा पद्धतीनं आम्ही जिथं कुठं आव्हान केलेलं होतं तिथं त्यांनी लाईटची व्यवस्था त्या बाबतीमध्ये केली. आता ज्या वेळेस निवडणूक होतात
मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या, आमच्या 17 जागा आल्या. आम्ही मान्य केलं तो निवडणुकीत जनतेचा कौल. त्याच्यामध्ये ईव्हीएमच्या बद्दल कोणी बोललो नाही, आम्ही पण बोललो नाही. आता माझं बारामतीतलं सुधारण तुम्हाला देतो. बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता तर 48,000 मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1 लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निघून आलो. जनतेचा कौल. जनता म्हणतच होती की लोकसभेला पहिल्यांदा विधानसभेला जात आला. आता ती जनता जनतेला कोण भरणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने कुणाच ऐकलं नाही. माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी गावं मला मायनस गेली होती ती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे. आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? दुसरी गोष्ट मला आठवतंय, उल्हासदादा तुम्ही इथं 1999ला लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला केलं विलासराव म्हणजे आघाडीला. त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. विलासरावजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं. अभयला बाबा त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता. एकीकडे लोकसभेला पवार साहेबांना मतदान करत होता, विधानसभेला मला मतदान करत होता. तरी पवार साहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात 85,000चं लीड मिळालं आणि मला 50,000चं लीड मिळालं. मी असं म्हणलो नाही 35,000 मला का कमी पडली. लोकांचा कौल नाही. काहींना इकडं विधानसभेला जिथलं नव्हतं मत द्यायचं. हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना. आणि मी आजपर्यंत तुमच्याबरोबर अनेकदा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या ठिकाणी आपण अनेकदा बसलो, अनेकदा चर्चा केली, मार्ग काढले. कधी मार्ग दुर्दैवाने नाही निघाला, परंतु नेहमी आम्ही तुम्हाला आदराने वागणूक दिलेली आहे, कारण तुम्ही आदरणीयच व्यक्ती आहात. त्याबद्दल आम्हाला रास्त त्याबद्दल अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जण आता पराभूत उमेदवार मलाच ते सांगतात की आमचा पराभव झाला पण आमच्यामुळे झाला. मी मग दाखवा, सिद्ध करू, कुठल्या बूथचं दाखवा. काही आता नाना पटोले परवा म्हणाले संध्याकाळी मतदान कसं वाढलं. अहो नाना पटोले साहेब 4:30च्या पुढं 5च्या पुढे लोक तिथं रांगेत आले. ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी 7 ते 9 मतदान झालं तर 5% आणि संध्याकाळी 5 ते दिवस म्हणजे सगळं मतदान संपेपर्यंत त्यावेळेस मतदानाची टक्केवारी एकदम 15% वाढली. त्याला आमचा काय दोष आहे? मतदारांनी कधी लाईनीत यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो. मी पण सगळ्या बूथ तिथं फिरत होतो की उन्हात चला मतदानाला, थांबा जेवण करतोय, थांबा गारठा कमी होऊ द्या, थांबा दुपारच्या वेळेला येतो. आता तो मतदार राजा आहे, त्यांना सांगेल तेव्हाच आम्ही देखील काही बळजबरी करू शकत नव्हतो. आता आपण म्हणताय की पैशाचा वारेमाप धुमाकूळ झाला. त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहेत, अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. जर कुठं झालं तर त्या पद्धतीने यंत्रणा आहे. आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाहीये. महाराष्ट्राने जनतेने करून दिला. हे झालं असं तुम्ही तुम्ही प्रलोभन दाखवलं. लोकसभेला दारुण पराभव झाल्यानंतर मीच फायनान्स मिनिस्टर होतो. मीच माझ्या फायनान्सच्या लोकांना घेऊन बसलो. आपल्याला काही चांगल्या पद्धतीने लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचंय, गरिबांना द्यायचा आहे. जात पात धर्म भेदभाव करायचा नाही. आणि मी बसलो, माझं 6.5 लाख कोटीचं बजेट होतं माझं म्हणजे आपल्या सरकारचं. आणि त्याच्यातलं मिळून 75,000 कोटी रुपये बाजूला काढा, 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे, 15,000 कोटी रुपये त्या 3, 5, 7.5 हॉस्पिटलच्या वीज माफीला द्यायचे आणि बाकीचे 3 गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण 75,000 करोड रुपये काढला. तेवढं आपल्याला भार उचलावं लागेल. मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा याच्यामध्ये जर 10% बचत केली तर आपले 65,000 कोटी रुपये वाचतात. म्हणजे आपण करू. मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय, मी काही तसा कोणाची आयगाई करणार नाही आणि ते निर्णय घेतले. तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिले, ते आमच्या ज्यांचे पैसे नव्हते ते जनतेचे पैसे होते. जनतेचा कारभार करताना लोकांनी कारभार करत असताना मग तसं संजय गांधी निराधार अंतोले साहेबांनी त्यावेळेस 60 रुपये सुरुवात केली. आज आम्ही आता ते 1,000 रुपये करून घेतले. निराधार लोकांना पैसे चालूच आहेत तेव्हापासून आजपर्यंत चालू. कुठं बंद केले?
आम्ही काही लोकांशी बोललो किंवा कुठल्या योजना जास्त पॉप्युलर. आम्हाला शिवराज सिंग चौहानांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली बहीण ही योजना पॉप्युलर झाली आणि त्याच्यामध्ये ते गेले 15-17 वर्ष तिथं मुख्यमंत्री राहिलेले, आता ते कृषी मंत्री झालेले. त्यांनी योजना दिली. त्या कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसवाल्यांनी योजना दिली नाही का? त्यांनी तर फुकट काय ते एसटी दिली, तिथली ट्रान्सपोर्ट ते फुकट दिलं, बरंच काय काय केलं. आता त्यांच्यावर ताण आला म्हणतात. आतमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या. ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात इतक्या युनिट पर्यंत वीज मोफत, इतक्या लिटर पर्यंत पाणी फुकट वगैरे वगैरे. तो त्यांचा अधिकार. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं? आणि आम्ही तरी 1500 रुपये दिले. त्यांचा जाहीरनामा आला, त्यांच्या जाहीरनाम्यात 3000 रुपये केले. त्याच्यामध्ये 3000 रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना. आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोष देताय तसं त्यांनी 3000 ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता 4000 रुपये महिना देणार आहे. अजून कुणाला तरी सांगितलं 3 लाखापर्यंत कर्ज माफी करणार आहे. मागे आम्ही 2 लाखापर्यंत गेलेली होती. 3 लाखापर्यंत त्यांचा सगळा आकडा मी काढला. 3 लाख कोटीला गेला होता. 3 लाख कोटी तर देऊ शकत नव्हते. मलाही माहित होतं. मी तर जाहीर आवाहन केलेलं होतं चला एका स्टेजवर या, तुम्ही 3 लाखातनं कसे पैसे उभे करणार ते दाखवा. आम्ही 65,000 75,000 कसे उभे करतो दाखवलं. ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत, वडीलधारी व्यक्ती आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता, तो तुमचा अधिकार आहे, तो लोकशाही दिलेला आहे, संविधान दिलेलं आहे, घटनेने दिलेलं आहे. पण या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत मागं पण वेळोवेळी केंद्र सरकारमध्ये आपल्या मनमोहन सिंग यांचंही सरकार असताना कितीतरी दिवस लोकसभा बंद पडलेली होती. नुसतं जायचं तिथं सह्या करायचे आणि लागोपाठ किती तुम्ही रेकॉर्ड काढा. अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. जरूर आता ह्या चर्चा झाली पाहिजे. तुम्ही ते अदानीचा मुद्दा काढला. चर्चा तर करायला कुणाची नाव नाही. काही काही ठिकाणी आपल्याला मार्ग निघत नाही त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जातो. बरं, कोर्टात जात असताना सुप्रीम कोर्टाने लगेच सांगितलं ईव्हीएमच्या बद्दल तुमच्या बाजूने निकाल लागला की तुम्ही म्हणता ईव्हीएम चांगलं, तुम्ही पराभूत झाला की तुम्ही ईव्हीएमला दोष देता. आणि तसंच झालं. हेच लोकसभेला मात्र ईव्हीएम चांगलं होतं महाराष्ट्रात, का तर 31 जागा आल्या आणि आमचा दारुण पराभव झाला. आणि इथं मात्र लगेच ईव्हीएमच्या बद्दल मुद्दे काढायला लागलेत, म्हणजे पॉलिटिकल लोक हे सगळे आहेत. म्हणजे आमच्याकडे पण प्रत्येक गोष्टीला उत्तर त्या बाबतीमध्ये आहे. पण आपण जे म्हणताय, मी दिल्लीला गेल्यानंतर जरूर पार्लमेंटच्या हे असतात सेक्रेटरी मिनिस्टर असतात, संसदीय कामकाज मंत्री, त्यांना आम्ही सांगू की तो विषय चर्चेला घ्या, चर्चेतनं घाडं काय असेल ते पुढे त्या ठिकाणी येईल. आणि बऱ्याचदा या संदर्भात सुप्रीम कोर्ट पण निकाल देतं, हे आपण त्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे. आता इथं माझ्याबरोबर सुनील आला. सुनील 3000 मतांनी पडला. त्यांनी म्हणायचं का तिथे ईव्हीएमनी काहीतरी दोष दिला. त्याच्यामध्ये कुणाला पैसे भरून पुन्हा रिकाउंटिंग करता येतं, त्याच्यामध्ये बघता येतं. पण तो टोटल मारल्यानंतर सगळे आकडे तिथं येतात. आता लोकांनी लाडली बहिणांनी आम्ही फिरत होतो ते म्हणत होते की चांगली योजना आहे, पहिल्यांदाच योजना आली आणि गरिबांनाच देण्याचा प्रयत्न केला. जी काच गोळा करते, जी झाडूपत्ना करते, जी कचरा गोळा करते, जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन स्वयंपाक करते, धुणं भांडी धुती, असल्याच कुरपणीला जाती, असल्याच महिलांना दिले ना. त्या बिचाऱ्यांना आता तिथं एक समाधान व्यक्त करतात आणि त्यांनाही त्याच्यातलं थोडी फुलाची पाकळी, त्याच्यातलं फार काही त्यांचं साधणार आहे अशातला काही भाग नाही. आणि यांनी पण इतरांनी पण दिलेल्या योजना बघा ना, त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारच्या लाभ दाखवण्याचाच प्रयत्न केला. आणि अशाच पद्धतीनं त्यांचं जाहीरनामा तुम्ही बघा, आम्ही दिलेला जाहीरनामा बघा, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मला वाटतं की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलेले ईव्हीएमच्या संदर्भामध्ये पुढे आता तक्रार करत बसवलंय. तरी देखील पुढे सिद्ध करून दाखवलं. मी पण पूर्वी आघाडीमध्ये काम केलं. आम्हाला पण आघाडीमध्ये सांगायचे की दादा असं केलं की असं होतं, तसं केलं की तसं होतं. मी दाखवलं ईव्हीएम मशीन ठेवून दाखव म्हणलं मला करून. कुठं काही दाखवलं नाही, काही नाही.
सांगताना सगळे सांगतात ईव्हीएम मध्ये असं होतं, ईव्हीएम मध्ये तसा घोटाळा होतो, असा घोटाळा होतो, पण अजूनपर्यंत ऑन मशीन कोणी सिद्ध करून दाखवलं नाही. इथंच असणाऱ्यांनी पण सिद्ध करून दाखवलं तर आम्ही पण त्यांना त्या निवडणूक आयोगाच्या पर्यंत नेण्याचा किंवा महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत राज्याचे त्यांच्यापर्यंत नेऊन बघा हे तपासा. कारण वेळोवेळी ते संपूर्ण मागे पण एकदा 2014ला थम्पिंग मेजॉरिटी मोदी साहेबांना मिळाली तेव्हाही आम्हाला सांगितलं घोटाळा झाला, ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला, कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते, कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते. परंतु तिथं लोकांनी कौलच दिलं नव्हतं मोदी साहेबांना आणि त्याच्यानंतर 19ला ते पुन्हा दिला कौल आणि 24ला इथं तर त्यांना इथंही कमी मतं मिळाली, युपी मध्ये पण कमी मतं मिळाली. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. त्याच्यामुळं तुमचे जे काही आम्ही योजना दिल्या मी मान्य करतो, आम्ही योजना दिल्या कारण लोकांच्या मध्ये मतपरिवर्तन करण्याच्या करता आम्ही प्रलोभन दाखवलं असं म्हणता येणार नाही. जसं काय तर संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी असतात. किंवा तुम्ही मगाशी सांगितलं 60 वर्षाच्या पर्यंत 21 ते 65 हे वयोगट आहे. परंतु आपण म्हणताय तसा 65च्या पुढे देखील वर्ग आहे, त्यांनाही दुसरं काही साधन नसेल तर ते गरीब असतील तर त्याचाही विचार आम्ही उद्याच्या काळामध्ये निश्चित करू. आणि मी पण बघितलंय यशवंतराव चव्हाण साहेबांना माझ्या माहितीप्रमाणे दादा चुकत असेल तर तुम्ही मला सांगा 222 जागा निर्विवाद काँग्रेसची राजवट असताना आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आत्ताच 232 पहिल्यांदा घडलेलं हे मात्र सत्य आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. आणि माझ्या तर जे काही उमेदवार होते ते सगळे उमेदवार तुम्हाला माहितीच आहेत. ते भुजबळ साहेब आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, सगळे जण पुरोगामी विचारांचे किंवा सेक्युलर विचारधारेचे सगळे उमेदवार होते. त्यांनाही लोकांनी दिलं. पण काही काही जे आता आमचे दिलीप वळसे पाटील 1500 मतांनी निवडून आले. आम्ही म्हणायचं नाही इथं जरा मशीन ऍडजस्ट नाही त्याला म्हणूनच 1500 मतांनी निवडून आले. तिथं झालं तसं दिला निकाल लोकांनी. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तरी देखील कोणी सिद्ध करून दिलं. आणि बाबा शेवटी सुप्रीम कोर्ट तर तुम्ही आम्ही मान्यच केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं ईव्हीएम बरोबर आहे आणि लाभाच्या योजना दिल्यात, आम्ही एकट्याने दिल्या नाहीत. आता तेलंगणामध्ये पण लाभाच्या योजना चालू आहेत, इतर पण राज्यामध्ये अनेक ठिकाणी लाभाच्या योजना चालू आहेत. स्वतः काँग्रेसने पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक लाभाच्या योजना दिलेल्या आहेत. आता काही काहींना असं वाटतं की बाळासाहेब थोरात कसे पडले. आता पडले खरं ते पडले. उद्याच्याला आम्हालाही लोक म्हणत होते आम्ही पडणार आम्हाला माहित होतं आम्ही पडणार नाही. पण आम्ही ईव्हीएम नव्हतं ऍडजस्ट केलं. आम्हाला मताचा माझ्या बरोबर होता आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं की दादा इथं आम्ही कुणाचं वरिष्ठांचं ऐकणार नाही, कुणाचं ऐकणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू. आमची विनंती आहे बाबा आत्मक्लेश करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण माझी हात फेडून पाया पडून मी विनंती करतो की तुम्ही आता हे थांबवावं. वेगळ्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं तर प्रत्येकाला मी अधिकाऱ्यांची नावं सांगत नाही. अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे साहेबांनी, पवार साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं त्यांच्या उमेदवारांना तुम्ही तक्रारी नोंदवा. पैसे भरून तक्रारी नोंदवायच्या असतात. आता आमचे राम शिंदे भाजपचे त्यांनी पण नोंदवलेली तक्रार अशा अनेकांनी नोंदवलं. परंतु नंतर ते बघितल्यावर बरेच जण म्हणले की नाही आम्हाला नाही नोंदवायची. असंच एकदा वातावरण मागं पण झालेलं होतं. मला चांगलं आठवतं 2014ला. पण नंतर ते हळूहळू निवडलं. आता कर्नाटकचं राज्य ताब्यात आलं काँग्रेसच्या, तिथे ईव्हीएम चाललं आणि हरलं की ईव्हीएम खराब असं आपचं पण काप आलं. मग तिथे ईव्हीएम चांगलं असं म्हणजे मला तर काही तुम्ही इतके वडीलधारी आहात की मी त्याच्याबद्दल जास्त आपल्याला सांगू शकत नाही. तुम्हाला अधिकार पण आमची हात जोडून विनंती आहे शेवटी आता जरी आलो नसलो तर काळजी म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून विनंती करतो. आणि उद्याच्या शपथ झाल्यावर पुन्हा सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण सांगेल. परंतु आता तरी
आम्हाला राज्यपालांनी काळजी वाहू सरकार नवीन येईपर्यंत पाहायला सांगितलेलं आहे. मी एक नागरिक म्हणून पण आलेलो आहे, एक कार्यकर्ता म्हणून पण आलेलो आहे आणि कायद्यावर सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण आलेलो आहे आणि माझे वडीलधारी म्हणून एक लेखाच्या नात्याने पण तुमच्याकडे मी आलेलो आहे. धन्यवाद. आम्ही कुठं नाही होतो, आम्ही काय तासाला वेतन गाडगेला पोहोचता असला नाही, आम्ही केलेलं आहे. कारण लोकसभेला आम्हाला फटका बसला, आम्हाला पुन्हा सरकारमध्ये यायचं होतं, विरोधी पक्षामध्ये बसून प्रश्न सुटत नाही आणि ते सरकारमध्ये येण्याच्या करता काही योजना दिल्या, आमच्या वर दुपटीनं योजना समोरच्यांनी पण दिल्या, पण म्हणजे मॅनिफेस्टोमध्ये. अर्थात कदाचित आमच्यावर विश्वास जास्त असल्यामुळे आम्हाला त्यांनी बाबा सुरुवात केली असं काही जनतेचा कौल आम्हाला इथं. तुम्ही पण माझी लाडकी बहिणीच आहेत, लाडक्या बहिणीला सांगायचं आम्हाला इथं बसवायचं काम लाडक्या बहिणीनेच केलेलं आहे. डॉक्टर साहेब, आपण एकत्र किती वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये काम करतोय या संदर्भामध्ये खूप वेळ वेगवेगळी चर्चा झाली. आपण शेवटी संविधानाला मानतो, आपण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला मानतो. आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, आता निकाल सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावर आम्ही तरी काय करणार आहे? आमचं काय कशाचं? उलट बॅलेट पेपरवर तर फार गंमत यायची. बॅलेट पेपरला गठ्ठे असायचे आणि त्या गठ्ठ्यामध्ये वरचा कुठला चिन्ह असायचं, हा एक गठ्ठा. तिथं जरा गडबड केली, ते गठ्ठ्यातलं वरचं काढलं, दुसरी चिटकवली की तो गठ्ठा तिकडे जायचा. आम्ही पण बॅलेट पेपरमध्ये मी 91ची निवडणूक केली, बरंच केले. उलट ह्याच्यात अजिबात काही करता येत नाही. टोटल मारली किती येत आहेत, नोटाला किती दिलं, अमक्याला किती दिलं, तमक्याला किती दिलं. अर्थात डॉक्टर तुम्हालाही म्हणजे सांगण्याचा अधिकार आहे, पण आता आपल्याला निवडणूक आयोग पण मान्य करत नाहीत. आता शेवट म्हणजे सुप्रीम कोर्ट. आम्ही काही बळजबरी केली नाही की बाबा मशीनवरच द्या, उद्या बॅलेट पेपरवर घ्यायचं असेल तर आमची तयारी, पण बॅलेट पेपरवर घ्यायचा अधिकार आम्हाला नाही आहे, अधिकार हा इलेक्शन कमिशनला आहे. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.